महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना शाखा कारंजा जिल्हा वाशिम व स्वर्गीय आशादेवी चव्हाण बहुउद्देशीय संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20/7/2024 रोजी शनिवारला सकाळी 11 वाजता स्थानिक महेश भवन गायत्रीनगर कारंजा येथे 10वी व 12वी मध्ये प्रथम व द्वितीय आलेल्यांचा व त्यांच्या आईवडिलांचा तसेच इतर पारितोषिक प्राप्त करणाऱ्या गुणवंत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर महेश चव्हाण व स्वागत अध्यक्ष डॉक्टर निकिता चव्हाण हे होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। उद्घाटक म्हणून सचिव अमोल पाटणकर, गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने, वन पर्यटन केंद्राचे अमित शिंदे, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले हे तर प्रमुख उपस्थितीमध्ये जकाखान फिरोज, शेकूवाले गजानन अहमदाबादकर व अन्य मंडळी मंचावर उपस्थित होते। यावेळी 10वी-12वी नंतरचे विश्व या विषयावर आशिष वानखळे, डॉक्टर महेश चव्हाण, अमोल पाटणकर, गजानन अहमदाबादकर, राजेंद्र शिंदे, श्रीकांत माने, अमित शिंदे इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी, यांचे वडील, तालुक्यातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग इत्यादी प्रतिष्ठित मंडळीची उपस्थिती होती। जिल्हाध्यक्ष बंडू इंगोले यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन पापळे सर तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय भळ सर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र बहुजन संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी कठोर परिश्रम घेतले। जनमत लाईव्ह न्यूज साठी वाशिम मधून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।